माझी आठवणींची वही स्वतःनी पाहिली. एकच पान वाचले म्हणतायत. रागावले नसतील ना? क्षमाही मागितली माझी. पण पण मनात काय विचार असतील? विचारावे का? नाही, नको. त्यापेक्षा रोजच्या प्रमाणे अभ्यास केलेला बरा. काय वाचू आज? तुमची आठवणींची वही. जे टाळत होते नेमके तेच करायला सांगतात. अहो रमाबाई, कसला विचार करताय? तुमची रोजनिशी आणा आणि दुसरे पान वाचा. अहो, पण तुम्हीच म्हणाला होतात ना, दुसऱ्याची वही वाचावयाची नसते म्हणून. म्हणूनच तुमची रोजनिशी तुम्हासच वाचावयास सांगत आहोत. म्हणजे आमच्या हातून अपराध घडला असे होणार नाही. नाही नाही, हे बघा, माझ्याच्याने हे नाही होणार. नाही? बरे, मग आमच्याशी नका बोलू. अहो, स्वतः नका ना असे करू. हे पहा, मला तुमच्या समोर नाही वाचता येणार असे. स्वतः नका ना हट्ट करू. बरे, वाचते. आता कसे? बसा बसा. आता दुसरे पान वाचा. माप ओलांडून घरात प्रवेश केला. केवढा थोरला वाडा, केवढ्या त्या खोल्या, केवढी ती माणसे, सगळे कसे भव्य दिव्य. आम्ही देवघरात गेलो. ह्यांनी तांदळाच्या ताटात माझे नाव कोरले. मला लिहिता वाचता येत नसल्यामुळे कळलेच नाही काय नाव आहे ते. कुणीतरी म्हणाले, रमा नाव ठेवले. म्हणजे आतापर्यंत जी यमुना होती ती रमा झाली. कुणीतरी म्हणाले, अरे, पहिल्या बायकोचेच नाव ठेवले, रमा. अजून कुणीतरी म्हणाले, हा, म्हणजे लग्न दुसरे असले तरी पहिल्या बायकोचाच मान दिलाय हिला. मला बरे वाटले. विधी झाल्यावर हे तडक वर माडीवर निघून गेले व खोलीत कोंडून घेतले. आपण एका लहान मुलीशी लग्न करून तिला आपल्या घरी घेऊन आलोय. तिची साधी चौकशीही करावीशी त्यांना वाटली नाही. हे झाले घडलेल्या प्रसंगाचे कथन. यावर तुमची काय टिप्पणी आहे ती वाचा. ते तुम्हीच वाचा. वरील प्रसंग जसा घडला तसा मी लिहिला. पण आज जेव्हा मी माझ्या आठवणी लिहायला घेतल्याय त्याआधी काही गोष्टी मला समजल्या आहेत. मागे दुर्गा वंसांनी मला सांगितलेले आठवते. यांचे यांच्या प्रथम पत्नीवर खूप प्रेम होते. प्रथम पत्नी रमाच्या आजारपणात यांनी त्यांची खूप शुश्रूषा केली होती.
जातीने साऱ्या गोष्टींकडे लक्ष पुरविले होते, पण दुर्दैवाने त्या वाचू शकल्या नाहीत. दुर्गावंसांनी ह्यांचे व मामंजींचे बोलणे ऐकले होते. ह्यांचे मत असे होते की प्रथम पत्नीला जाऊन 1 महिनाही लोटलेला नाही. तिच्या वियोगातून मी पुरता बाहेरही आलेलो नाहीये. खरे म्हणाल तर दुसरा संसार करण्यातच मला रस नाहीये. मला एकट्याला आयुष्य काढू द्या. त्यासाठी त्यांनी मामंजींना हर प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. पण मामंजींना भीती की हे आज नाही म्हणतात, पण उद्या मित्रांच्या नादी लागून कुणा विधवेशी लग्न केले तर. मामंजींनी कायमचे संबंध तोडून टाकण्याची भीती घालून यांना लग्नासाठी तयार केले होते. आज या गोष्टी समजल्यानंतर लग्नाच्या पहिल्या दिवशी हे जे काही वागले त्याचे समर्थनच करावेसे वाटते. खरे पाहिले तर घरातील सारी माणसे एकीकडे आणि हे दुसरीकडे असे झाले होते. यांनी कोंडून घेऊन काय केले असावे बरे. आज मला जेवढे समजते त्यावरून ताडायचे म्हटल्यास मला वाटते प्रथम पत्नीच्या आठवणीने आसवे गाळत बसले असतील. मला प्रथम पत्नीचे नाव देण्यामागे त्यांचा काय हेतू असेल. तिचा सहवास जरी संपला असला तरी नवीन बायकोच्या आसपास तिच्या नावाचा दर्व सतत लाभत राहील हा भोळा विचार तर नसेल. भोळा हा शब्द अशासाठी वापरला कारण हे मनाने फार आळवे आहे. तुम्ही मला उगाच हे सारे वाचावयास सांगितलेत. हे सारे वाचून तुम्हास त्रास द्यायचा नव्हता मला. यामुळे आम्हास तुमच्यातील एक गुण कळला. तुमचा आयुष्याकडे त्रयस्थपणे आणि प्रामाणिकपणे पाहण्याचा दृष्टिकोन आवडला आम्हास. पण रमाबाई, हे झाले आमच्याबद्दल. पण तुम्ही लग्न होऊन पुण्याच्या वाड्यात आल्यावर इतर माणसांबद्दल तुम्हास काय वाटले हे सांगा ना. खरे सांगू का? अगदी मोकळ्या मनाने सांगा. मला थोडीशी भीती वाटत होती पण मौजही वाटत होती. कारण घरातली सारी जणे माझेच कोड पुरवीत असत, विशेषतः माई. शिवाय लगोरी खांबोळ्या हे सारे खेळावयास आबा बाबा होते. यामुळे त्यावेळी मौजच वाटत होती. शिवाय मामंजी सुद्धा निरूपण करायला सांगायचे, खाऊ द्यायचे, बक्षीस द्यायचे. घरातल्या साऱ्या वडीलधाऱ्या बायकांनी, माई, ताई सासूबाई, दुर्गावंश साऱ्यांनी फार माया लावली मला.
पण नंतर साऱ्या जणींनी तुम्हा सळो की पळो करून सोडले. हो, पण ते अभ्यासामुळे आणि माझ्या स्वयंपाकातल्या गोंधळामुळे, जो अजूनही अगदी पुरून उरला आहे मला. आणि आणि आपण म्हणजे घरातील आणखी एक वडीलधारे माणूस असेच वाटत होते मला. फक्त नवरा म्हणजे विशेष, आपले असे वडील माणूस असेच वाटायचे तेव्हा. पण रमाबाई, या साऱ्यात तुम्ही अकालीच प्रौढ झालात. खेळण्या बागडण्याच्या वयात मुलींना संसारात जुंपले जाते आणि त्यांचे बालपण हरपते. साऱ्या जगास आम्ही हे उपदेश करतो, पण कोणत्याही कारणाने का असेना आम्हीही तेच केले. रमाबाई, तुम्हाला आमचा राग आला असेल ना? नाही आला. त्यावेळेस हे काहीच उमगत नव्हते, पण ज्यावेळेस उमगले त्यावेळेस तसे वागण्यामागची सारी कारणे आणि परिस्थिती कळली. मग नाही आला राग. असे कसे? तुम्ही नेहमी आमच्याविषयी चांगलेच बोलता, पण आमच्या अवगुणांविषयी तुम्ही कधीही बोलत नाही. आमच्यातले काहीतरी तुम्हास खटकले असेलच. ते सारे तुम्ही आत्ता आम्हास सांगितलेच पाहिजे. छे छे, काहीतरीच काय? हे काय भलतेच? म्हणजे नक्कीच खटकणाऱ्या गोष्टी आहेत, पण ते सांगावयाचे नाही असेच ना? अहो अहो नाही हो, तसे नाही. तसेच आहे, पण आम्हास कळावयासच हवे. तुमच्या नजरेतून आमचे दोष जर आम्हास कळलेच नाहीत तर आम्ही सुधारू कसे शकणार? सांगा बरे. असे कसे? सांगितलेच पाहिजे, नाहीतर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. अहो पण नाही आणि बीड नाही. आम्हास हे कळावयासच हवे. पहा बरे, आम्ही अबोला धरला तर तो कसा असतो हे ठाऊक आहे तुम्हास. हे कोण बोलतंय माझ्याशी? म्हणजे माझे अण्णा, मामनजी की सगुणा देवांसारखे शिक्षक? रमाबाई, ही सारी रूपे तुमच्यात वेळोवेळी दिसली, आवडली देखील. पण पण काय? गुलबकावलीच्या गोष्टीतला दगड झालेला राजपुत्र, तो जसा जादूचे पाणी शिंपडल्यावर अचानक जागा होतो आणि राजकन्येभोवती रुंजी घालून फूल शोधावयास निघतो, तो राजपुत्र. अगो बाई, अहो काही चुकले का माझे? भाऊला भाऊली सारखे लग्न लागले आपले. रमाबाई, नवरा म्हणजे धोंडा ही तुमची उक्ती खरी ठरली.
आणि या चतुर बाहुलीमुळे या धोंड्यात सुद्धा पालवी फुटली. अगो बाई आज खऱ्या अर्थाने बाई दमायला झाले. अगो बाई काय गो ताई? नाही तू कशाने एवढी दमलीस? अगो सगळी कामे तर मुक्ताच करत होती. अगो तिच्या मागे धावून धावून दमले. हो का? नाही मग पाय भारीच दुखायला लागले असतील तुझे. अगो बाई वहिनी बरे झाले हो आठवण करून दिली. हं? दुर्गे माझ्या पायाला जरा तूप चोळून दे बरे. ताई काकू काशाची वाटी सापडत नाहीये. मी अगो तसेच दे चालेल. बरे आणते. मुक्ता नाही स्वयंपाकघरातून मला 2 बदाम हवे होते. जरा जरा द्याल का? नाही पण मी कशी देऊ? नाही काही काळजी करायची गरज नाही. मी आहे ना. मी सांगेन मी घेतले म्हणून. पण कुठे आहेत ते? काय माझी अहिल्या होती ना, ती जेवणानंतर मुखशुद्धीसाठी देत असे मला. पण गेली बिचारी. बाळ गेलं, तीही गेली. तेव्हापासून अगदी एकटा पडलोय मी. मुक्ता गेली का हो घरी? नाहीतर बिचारी काहीतरी कामे काढून बसली असेल. अगो नाही ती म्हणाली स्वयंपाकघर आवरते आणि मग जाते. कामे पूर्ण केल्याशिवाय चैन कुठे पडते तीस? मग नाही आता दिवसभर इथे आपल्या मर्जीतच राहायचे म्हटल्यावर सगळे करायला नको का? हं? नाही मनात असो नाही तर नसो करायला हवे. नाही नाही हो, मला नाही वाटत ती अशी. सगळे काम अगदी मनापासून करते. मलाही माई सारखेच वाटते. कामसू आहे पोरगी. खरे सांगू का, संसाराची अगदी आवड आहे हो बिचारीला. पण सासरच्यानी सोडले तीस. घरात दुसरे बाई माणूस नाही म्हणून इकडे जीव रमतो तिचा. संसाराची हौस थोडी का होईना पण भागत असेल तिची. असे वाटते कशासाठी जगावे? कोण आहे माझे या जगात? अगदी अगदी एकटा पडलोय. जरा अहिल्याची आठवण झाली. मोरबा आ? इथे काय काम आहे तुझे? नाही ते पाणी पाणी प्यायचे होते. हा, बरे वाटले हो. शोष पडला होता. निघ आता. हो. मुक्ता तुला इथे काही त्रास नाही ना? नाही